नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थी महाजनको निकालाची वाट बघत होते. आता बघा महाजनकोकडून जर बघितलं तर असिस्टंट केमिस्ट आणि ज्युनियर केमिस्ट या दोन्ही पदांचा निकाल जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि सोबतच बघा पात्र झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्या दिवशी आणि कुठे बोलवण्यात आलेले आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बघा अशाच नवीन अपडेटबद्दल तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता दिनांक 10 फेब्रुवारी 2026 या रोजी जर बघितलं तर महाजनकोकडून एक नवीन सूचना जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सूचनामध्ये बघा विषय काय सांगण्यात आलेला आहे, जाहिरात क्रमांक 2/2025 अन्वये कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ म्हणजेच की ज्युनियर केमिस्ट या पदाच्या पार पडलेल्या ऑनलाईन परीक्षांची कागदपत्रे पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांबाबत ही जी सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. सोबतच बघा यामध्ये जर बघितलं तर काय सांगण्यात आलेलं आहे, आणखी कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ ज्युनियर केमिस्ट या पदाची रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाद्वारे भरण्याकरिताची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. सदरील जाहिरातीच्या अनुषंगाने कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ या पदाची दिनांक 9/7/2025 रोजी ऑनलाईन परीक्षा पार पाडण्यात आली आहे. आता बघा वरील प्रमाणे जर बघितलं कागदपत्र पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जे की तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा संपूर्ण जी यादी आहे म्हणजे की बघा पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आणि रिझल्ट निकालाबद्दलची यादी जी आहे मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचे चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण जे म्हणजे की निकालाची जी पीडीएफ आहे तुम्ही बघू शकाल. आता बघा त्याच खाली जर बघितलं तर वरील यादीत उमेदवारांच्या नावाचा अनुक्रम हा त्यांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या अनुषंगाने नाही याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. त्याच खाली जर बघितलं तर बघा उमेदवारांना सूचित करण्यात येते की कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ म्हणजे की ज्युनियर केमिस्ट या पदाची उपरोक्त यादी ही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेले गुण तसेच जाहिरातीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची उपलब्ध संख्या व सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन एकाच दोन या प्रमाणात तयार करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण अंतिम निवड यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येतील. बघा यामध्ये जर काय सांगण्यात आलेलं आहे की जे ऑनलाईन परीक्षेत जे प्राप्त तुम्हाला गुण मिळालेले आहेत ते अंतिम निवड यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याकरिता खालील अटी व शर्तींची पूर्तता करणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी असेल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजेच की बघा कागदपत्र पडताळणीकरिता जे पात्र ठरलेले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जर बघितलं विशेष महत्त्वपूर्ण सूचना ज्या यामध्ये देण्यात आलेल्या आहे. जसे की बघा उपरोक्त यादी ही कोणती निवड अथवा प्रतिष्ठा यादी नाही याची उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. आता बघा ही जी यादी लावण्यात आलेली आहे तर बघा जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र झालेले आहेत तर अशा उमेदवारांची ही जी यादी लावण्यात आलेली आहे. म्हणजेच की बघा कोणीही असं समजून चालू नका की तुमची निवड झालेली आहे. जोपर्यंत बघा कागदपत्र पडताळणी पूर्णपणे पार होत नाही तोपर्यंत बघा निवड यादी प्रसिद्ध होत नाही अंतिम, तोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. आता बघा वरील यादीतील सर्व उमेदवारांनी त्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव, वय, जात, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे, महिला आरक्षण, खेळामधील प्रावीण्य, अनाथ व्यक्ती, माजी सैनिक व प्रकल्पग्रस्त असण्याचे प्रमाणपत्र इत्यादी बाबतची मूळ प्रमाणपत्रे ही कागदपत्रे जमा करतेवेळी सादर करणे बंधनकारक राहील. जे की संपूर्ण जे कागदपत्र पडताळणी संबंधातली जे माहिती आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही संपूर्ण जी माहिती आहे विशेष माहिती जी तुम्ही वाचून घ्याल. आता बघा ज्या कोणी विद्यार्थ्यांना समान गुण मिळालेले असतील तर अशा उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता की कागदपत्रे जमा करण्याची पात्रता यादी तयार करताना ऑनलाईन परीक्षेत समान गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांना बोलवण्यात आलेले आहे. त्याच खाली जर बघितलं तर बघा कागदपत्रे जमा करण्याची पात्रता यादी घोषित करताना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आलेली आहे. संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये देण्यात आलेली आहे, तुम्ही विशेष वाचून घ्याल. आता बघा वरील प्रमाणे कागदपत्र पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिनांक व वेळ निहाय यादी प्राप्त करून घेण्यासाठी बघा उमेदवारांना खालील ठिकाणी क्लिक करावे लागेल, जे की तुम्ही इथं बघू शकता. आता बघा दिनांक 20/2/2026 रोजी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता पात्र उमेदवारांची यादी जी आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. आता कोणत्या ठिकाणी जे आहे तुमचं कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे तर बघा ठिकाण जे आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन इमारत, पहिला मजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा पूर्व, मुंबई या ठिकाणी जर बघितलं तर जे पात्र झालेले उमेदवार आहेत त्यांना कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे बघा एकाच दोन या प्रमाणात जर बघितलं तर कागदपत्र पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे. तुम्ही इथं बघू शकता की कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ या पदाकरिता एकाच दोन या प्रमाणात पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास बघा अतिरिक्त उमेदवार बोलवण्याचे सदरील पद पुनः जाहिरात करण्याचे संपूर्ण अधिकार जे आहे महानिर्मिती कंपनी राखून ठेवत आहे त्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्याच खाली जर बघितलं तर बघा जे मागास प्रवर्गातून बॅकवर्ड क्लास अंतिम निवडीकरिता एकूण गुणांपैकी किमान 20% गुण व खुल्या प्रवर्गातून ओपन कॅटेगरी
अंतिम निवडीकरिता बघा एकूण गुणांपैकी किमान 30% गुण मिळवणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, जी की बघा गुणांची माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा ज्युनियर केमिस्ट या पदाच्या निकालासंदर्भातील संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की ज्युनियर केमिस्ट या पदाच्या निकालासंदर्भाची इथं माहिती तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे. लिस्ट ऑफ कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता बघा जेवढ्या काही पात्र उमेदवारांची यादी जी आहे तुम्हाला इथे लावण्यात आलेली आहे कागदपत्र पडताळणीसाठी. प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे जागा दिसून येणार आहेत. म्हणजे की बघा शॉर्टलिस्टेड कॅटेगरी एससी कॅटेगरीची ही जी लिस्ट तुम्हाला इथे दिसून येणार आहेत. आता बघा यामध्ये काय काय माहिती देण्यात आलेली आहे. डेट ऑफ बर्थ असेल, नाव असेल, रिमार्क असेल. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये जर बघितलं विदाऊट स्कोरची पीडीएफ देण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा तुम्हाला स्कोर किती मिळालेला आहे तर यामध्ये याची माहिती देण्यात आलेली नाही आहे. बघा सूचनामध्ये काय सांगण्यात आलेलं होतं की अंतिम निवड यादीसोबत तुमची जे मार्क आहे तुम्हाला त्यामध्ये दिसून येणार आहेत. यामध्ये जर बघितलं फक्त तुमचा बघा रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर आणि कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलेलं होतं आणि त्याच खाली जर बघा डेट ऑफ बर्थ, तुमचे नाव याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा अशाच प्रकारे जर बघितलं तर असिस्टंट केमिस्ट या पदाच्या निकालासंदर्भातील पण माहिती आपण जाणून घेऊया. आता बघा ज्युनियर केमिस्ट या पदाची जे कागदपत्र पडताळणी होणार आहे तर बघा 20/2/2026 रोजी या तारखेला जर बघितलं तर कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे. आता बघा डेट वाईज आणि टाइम वाईज जर बघितलं याची पण पीडीएफ मी तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेली आहे. त्यावरून तुम्ही बघू शकाल की तुम्हाला कोणत्या टाइमला जे आहे तुम्हाला बोलवल्या जाणार आहे कागदपत्र पडताळणीकरिता. आता बघा असिस्टंट केमिस्ट या निकालासंदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 10 फेब्रुवारी 2026 या तारखेला जर बघितलं तर सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ म्हणजेच की असिस्टंट केमिस्ट या पदाच्या पार पडलेल्या ऑनलाईन परीक्षांती कागदपत्र पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांबाबत सूचना ज्या यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता बघा वरील प्रमाणे जर बघितलं कागदपत्र पडताळणीसाठी ती जमा करण्याच्या प्रक्रियेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्राप्त करून घेण्यासाठी बघा हा जो तुम्हाला इथं बॉक्स देण्यात आलेला आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी यादी आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे. संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी. आता बघा उमेदवारांना सूचित करण्यात येते की सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ म्हणजे की असिस्टंट केमिस्ट या पदाची उपरोक्त यादी ही उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेले गुण तसेच जाहिरातीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची उपलब्ध संख्या व सामाजिक समांतर आरक्षण विचारात घेऊन एकास 5 या प्रमाणात तयार करण्यात आलेली आहे. ऑनलाईन परीक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांचे ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण अंतिम निवड यादीसोबत प्रसिद्ध करण्यात येतील. बघा ज्युनियर केमिस्ट या पदासाठी जर बघितलं तर एकास 2चा क्रायटेरिया यामध्ये देण्यात आलेला होता आणि असिस्टंट केमिस्ट या पदासाठी जर बघितलं तर एकास 5 या हा जो क्रायटेरिया तुम्हाला यामध्ये दिसून जाणार आहे. आता बघा उपरोक्त यादी कोणती जर बघितली तर ही निवड अथवा प्रतीक्षा यादी नाही आहे. म्हणजेच की बघा यामध्ये पण बघा कागदपत्र पडताळणीकरिता विशेष जे महत्त्वाच्या सूचना आहे यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही हे सविस्तर वाचून घेसाल. आणि यामध्ये जर काही तुम्हाला अडचण आढळली किंवा बघा तुम्हाला जर का कोणते डॉक्युमेंट न्यावायचे आहे याची माहिती जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. जेणेकरून बघा मी तुम्हाला लगेच पुढील व्हिडिओमध्ये कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे जे की तुम्हाला लागणाऱ्या कागदपत्र पडताळणीकरिता मी सांगू शकेल. आता बघा सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ म्हणजे असिस्टंट केमिस्ट या पदाच्या उमेदवारांनी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेवेळी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची रीतसर पडताळणी केल्यानंतर वैयक्तिक मुलाखतीस पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेची पात्रता यादी ही जाहिरातीत नमूद रिक्त पदांच्या एकास 5 या प्रमाणात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सबब कागदपत्रे पडताळणी अंती प्रसिद्ध करावयाच्या वैयक्तिक मुलाखतीस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या यादीत एकास 30 या प्रमाणात कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच उमेदवारांचा समावेश नसेल याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी. आता बघा जेवढे काही असिस्टंट केमिस्ट या पदासाठी कागदपत्र पडताळणीकरिता उमेदवार जाणार आहेत तर ज्या कोणी विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी पूर्णपणे पार झाली तर अशा विद्यार्थ्यांना वैयक्तिक मुलाखतीस बोलवण्यात येणार आहे. एकास 3 या प्रमाणात जर बघितलं तर वैयक्तिक मुलाखतीस बोलवण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा याची जर कागदपत्र पडताळणी जर बघितली तर 23/2/2026 ते 26/2/2026 या रोजी जर बघितलं तर कागदपत्र पडताळणी होणार आहे. ठिकाण जर बघितलं तर बघा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित एस्ट्रेला बॅटरीज एक्सपान्शन इमारत, पहिला मजला, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा पूर्व, मुंबई. जे की बघा याच ठिकाणी जर बघितलं तर याची पण तुमची जे कागदपत्र पडताळणी आहे ती केल्या जाणार आहे. आता बघा दिनांक 23/2/2026 ते दिनांक 26/2 रोजी कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेकरिता पात्र उमेदवारांची यादीबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की दिनांक 23/2 ते 26/2 या दरम्यान जर बघितलं तर उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केल्या जाणार आहे. आता बघा बॅच वाईज लिस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट केमिस्ट म्हणजेच की बघा कोणत्या विद्यार्थ्यांना टायमिंगनुसार आणि बॅच डेट जी आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकाल आणि यानुसार जर बघितलं तुम्हाला कागदपत्र पडताळणीकरिता जावं लागणार आहे. आता बघा याबद्दलची रिझल्टची माहिती आपण जाणून घेऊया की कशा प्रकारे जर बघितलं तर रिझल्ट जो लावण्यात आलेला आहे. तर बघा तुम्ही इथं बघू शकता की असिस्टंट केमिस्ट या निकालाची पीडीएफ जर बघितली तर यामध्ये काय-काय माहिती देण्यात आलेली आहे. लिस्ट ऑफ कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विदाऊट स्कोर्स.
म्हणजेच की बघा कागदपत्र पडताळणीकरिता जर बघितलं तर लिस्ट जी आहे तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा ही जी लिस्ट आहे सेम तुम्हाला विदाऊट मार्क म्हणजेच की यामध्ये जर बघितलं तर जे उमेदवार पात्र झालेले आहेत तर त्यांचा स्कोर किती आहे तो यामध्ये दाखवण्यात आलेला नाही आहे. ज्या दिवशी अंतिम निवड यादी लागणार आहे त्यासोबतच बघा तुमचे अंतिम गुण जे आहेत तुम्हाला त्यामध्ये दाखवण्यात येतील. आता बघा शॉर्टलिस्टेड कॅटेगरी जे की एस-सी कॅटेगरी आहे यामध्ये बघा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, अप्लाइड कॅटेगरी आणि त्यासोबत बघा डेट ऑफ बर्थ असेल, नेम असेल, संपूर्ण जी माहिती आहे यामध्ये कॅटेगरीनुसार तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे. आता बघा यामध्ये जर का तुमचे नाव असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आणि बघा ज्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी पूर्णपणे पार पडेल आणि अशा विद्यार्थ्यांना जर बघितलं तर वैयक्तिक मुलाखतीच बोलवण्यात येणार आहे आणि एकाच दिन हे जे प्रमाण आहे या प्रमाणात तुम्हाला वैयक्तिक मुलाखतीच म्हणजे की इंटरव्ह्यू करता बोलवण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बघा संपूर्ण जे निकालाबद्दलची माहिती आहे आपण दिलेली आहे. निकालासंदर्भात तुम्हाला काही अडचण असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल. तर बघा अशा प्रकारची आजची महत्त्वपूर्ण भरतीची जी अपडेट आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत निकाल बघितला नसेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटू आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन भरतीची अपडेट घेऊन. धन्यवाद.